वेलकम फ्रेंड्स. आपण पाहत आहात I23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर आपण पुढील हा पॉइंट पाहणार आहोत, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण सरळ व्याज पाहतो. मग सरळ व्याज म्हणजे नेमकं काय माहित पाहिजे. एखादी रक्कम आहे, समजा ही एक्स रक्कम, हिला काहीतरी टक्क्याने दिलेली आपल्याला ही गृहीत धरा किंवा आपण बँकेकडून घेतली, ही समजा 5% व्याज दराने घेतलेली. तर याच्यावर होणारं व्याज एका वर्षासाठी असेल तर ते झालं सरळ व्याज. तर आता इथे पहिला प्रॉब्लेम आपण बघू. तर काय प्रॉब्लेम पहा, दर साल दर शेकडा 7% या दराने 3 वर्षाचे 21 रुपये या मुद्दल रकमेवर मिळणारे सरळ व्याज काढा. ते 7% दर आहे 3 वर्षासाठी आणि 21 रुपयाचं व्याज काढायचे. ह्या तीन ज्या किमती आहेत त्या अगोदर मी लिहून घेतो बघा. आता रेट ऑफ इंटरेस्ट याला आर लिहू आपण, हा आहे 7%. किती वर्षासाठी ते इयर हे लिहितो 3 वर्षे. आणि मुद्दल रक्कम जी आहे ती प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये त्याला पी इज इक्वल टू हे 2100 काढायचं आपल्याला. आय म्हणजे इंटरेस्ट काढायची. ह्या किमती तुम्हाला अगोदर माहीत झाल्या पाहिजे. तर याचा फॉर्म्युला आहे मांडण्यासाठी, आय इंटरेस्ट इज इक्वल टू हे पी वाय आणि आर, ह्या तिन्हीचा गुणाकार करायचा. कोण्या तिन्हीचा? हे आणि हे तिन्ही व्हॅल्यूचा किंवा तिन्ही किमतीचा गुणाकार करा आणि त्याला सरळ 100 बघा. सोपं लक्षात ठेवा. जी रक्कम आहे, जे वर्ष आहे, जो दर आहे, त्या तिन्हीचा सरळ गुणाकार करायचा. इथं वाय जे आहे याला कधी कधी एन बी घेतलं जातं, ते घेऊ शकतो तुम्ही तुमच्या मनाने. तर बघा किमती ठेवू आपण. या 21 प्रिन्सिपल अमाऊंट गुणिले इयर आहे 3 आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7, त्याला डिवायडेड बाय 100. 2 झिरो कट होतील, हे 2 झिरो कट होतील, ते येईल हे 21 गुणिले पुन्हा हे 21, 7 21. याचं उत्तर येईल बरोबर 21चा वर्ग करा. 21चा वर्ग किती असतो? 441. गुणाकार करून पाहिला तरी चालत. ओके. हे 441 जे आहे म्हणजे सरळ व्याज आल्याचं, सिंपल इंटरेस्ट. कधी कधी इथं रास काळा म्हणून विचारतं. मग रास म्हणजे काय बघा नेमकं सांगतो. जी मुद्दल आहे ना त्याच्यामध्ये येणारं व्याज जर मिसळलं, येणारी संख्या झाली रास. त्याला येणं दाखवतात. हे मुद्दल म्हणजे पी प्रिन्सिपल अमाऊंट आणि हे आय असं दिलेलं तरी चालेल, हे बी लक्षात ठेवतो. ह्याच्यावर जर विचारलं रास काढा, किती येईल याची रास? 2100 आणि हे व्याज किती आलं? 4 4 आणि हे 1 किती येईल? 1 ला 1, 4 ला 4, 4 आणि 1 5 आणि 2 5, म्हणजे असं येईल. ही काय आली? रास आली. म्हणजे याच प्रॉब्लेम मध्ये थोडा बदल करून मी तुम्हाला विचारू शकतो, रास काढा, तर त्यावेळेस ही अशी बेरीज करायची दोन्ही, त्याच्यावरून रास. हा झाला पहिला प्रॉब्लेम, एकदम सोपा आहे. आता दुसरा घेऊ याच्यामध्ये आपण. तर बघा, दर साल दर शेकडा 6% दराने 9 डिवायडेड बाय 2 वर्षाचे 4500 रुपये या मुद्दल रकमेवर लागणारे सरळ व्याज काढा. पुन्हा त्या व्हॅल्यू ठेवून घेतो मी पाठपाठ. पी इज इक्वल टू 4500 म्हणजे 4500. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट हा आर इज इक्वल टू 6% आहे आणि वर्ष आहे ते वाय इज इक्वल टू 9/2, 9/2 वर्ष. तर काय करायचं आपल्याला? इंटरेस्ट करायचं. तर आय इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे त्यांनीचा गुणाकार करून टाकायचा सरळ. लिहितो मी तर पी वाय आणि आर आणि डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू हे प्रिन्सिपल अमाऊंट आहे 4500 गुणिले याचे इयर आहे 9/2 आणि दर आहे 6 डिवायडेड बाय 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य कट होतील. इथे मी भागाकार करतो 2 न. बे 1 बे, हे बे चौक 8, खाली राहिले एक भाग बसत नाही, पॉईंट घेतला 10 झाले आणि बे 25 10. किती आलं हे? 45 गुणिले 4.5 गुणिले 6. गुणाकार करा हे 45 आणि 4.5चा. आता हे 4.5 जे आहे हे 45 करीत, हा पॉईंट तात्पुरता विचार करू नका. म्हणजे 45चा तुम्हाला वर्ग काढता. कसा करतो आपण 45चा वर्ग? शेवटी 5 संख्या आहे त्याचा वर्ग, शेवटची 5 संख्या जी आहे त्याचा वर्ग करतो, बरोबर तो लिहितो 5 5 25. ओके. आणि मागची जी संख्या आहे ही त्याच्या पुढची संख्याचा गुणाकार करायचा. याच्या पुढची संख्या आहे 5 4 25
20,000 वर्ग 45. पण एक पॉईंट इथं आणि 6 नमुना आता बरोबर 6 न गुणाचेला 6 पंचे 30ला 0 हातच्या 3 6 दोन्ही 12 आणि 3 15ला 5 हातचा पुन्हा 1 आला 6 0 0 म्हणजे इथं 1ला 1 येईल हा आणि 6 दोन्ही 12 पॉईंट 1 संख्या सोडून आहे म्हणून इथं पॉईंट 1 संख्या सोडून द्या हे आलं याचं सिंपल इंटरेस्ट किंवा याला सरळ व्याज. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ सर्वात लवकर पाहता येईल. सो थँक्स फॉर वॉचिंग.